वंचित बहुजन आघाडीची मवियासोबत युती झालेली नाही. आघाडीच्या बैठकीला किंवा कार्यक्रमाला उपस्थित राहू नका. प्रकाश आंबेडकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन. प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढू नये, संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर 2 दिवसात चर्चा करून 6 तारखेपर्यंत निर्णय घेऊ, विजय वडेट्टीवारांचा दावा. राज ठाकरेंकडून पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांची कान उघडणी. पदाधिकारी वेळेत बैठकीला न पोहोचल्यानं राज ठाकरेंचा संताप. बैठक न घेताच राज ठाकरे मुंबईला रवाना. ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच उमेदवारी दिली. कृपाशंकर सिंग यांच्या उमेदवारीवरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका. अमरावती लोकसभेवरून आनंदराव अडसूळ राणा दाम्पत्य वाद शिगेला. अमरावतीवरचा दावा न सोडण्यावर अडसूळ ठाम. तर नवनीत राणांचा प्रचार अडसूळच करतील, रवी राणांचा टोला. महादेव जानकर सोबत आल्यास माढ्याची जागा त्यांना देऊ, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची भूमिका. तर रासप शरदचंद्र पवार गटासोबत जाणार का, याकडे लक्ष. मुंबईच्या मालवणी भागामध्ये नितेश राणेंचा हिंदू जन आक्रोश मोर्चा. शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती, जोरदार घोषणाबाजी. महिला कार्यकर्त्यांच्या आडून हल्ल्याचा डाव. मनोज जरांगेंचा फडणवीसांवर अत्यंत गंभीर आरोप. तर 8 ते 9 मार्चपर्यंत वाट बघणार, नंतर आंदोलन करणार, जरांगेंचा सरकारला इशारा. समृद्धी महामार्गाच्या 3ऱ्या टप्प्याचे उद्या सकाळी 11 वाजता लोकार्पण होणार. मंत्री दादा भुसेंच्या हस्ते लोकार्पण होणार. संत गजानन महाराजांचा आज 146वा प्रकट दिन. या निमित्ताने शेगावच्या गजानन महाराज मंदिरात दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. शेकडो दिंड्या दाखल. पाकिस्तान मुस्लिम लीगचे शहबाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान. सोमवारी पंतप्रधान पदाची शपथ घेणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.